दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण त्याग हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकतो आणि सर्वात जास्त त्यागाचं उदाहरण आपण बघतो तर आपल्या आईवडिलांविषयी बघतो की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी खूप त्याग केला. म्हणजे महिन्याचा पगार आला तर बजेट ॲडजस्ट करायला खूप त्रास व्हायचा आणि मग ती काटकसर व्हायची. परंतु स्वतः काही न घेता आपल्या मुलांना ते नेहमी द्यायचे. मुलांना कधी कमी पडू दिलं नाही. हा त्याग असतो. आता आपण आपल्या मुलांसाठी तो त्याग करतो. बाप असतो तो स्वतः जुने कपडे घालतो पण मुलांना नवीन कपडे घेऊन देतो. बाप चालत कामाला जाईल पण मुलाला सायकल घेऊन देतो. हा त्याग आपण ह्या जगामध्ये बघतो. परंतु सर्वोच्च त्यागाचं जर आपण उदाहरण बघितलं तर ते प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. त्यांनी आपल्या पापासाठी आपला प्राण वधस्तंभावर दिला. जुन्या करारामध्ये आपण बघतो की ज्यावेळेस कोणी पाप केलं तर ते त्यासाठी यज्ञ करावा लागायचा. बैल बकरे हे कापले जायचे आणि त्याचा यज्ञ करावा लागायचा आणि ती पाप क्षमा व्हायची. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः ती पापाची खंडणी आपलं रक्त सांडून दिली. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं मरणं वधस्तंभावर त्याचंच रक्त सांडणं हे खूप महत्त्वाची गोष्ट होती. कारण बघा इब्री लोकास पत्र 10 अध्याय 4 वचन काय म्हणतं बघा. हिब्रूज चॅप्टर 10 and verse 4. कारण बैलाचे व बकऱ्याचे रक्त याच्या योगे पाप दूर व्हावी हे अशक्य आहे. मानवाचं पापाची खंडणी हे जनावरांच्या रक्ताने होणार नव्हतं. कारण त्यासाठी निर्दोष आणि निष्कलंक कोणाचं तरी रक्त हवं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय ते कोणालाही शक्य नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपण बघतो की ठराविक लोकांसाठी हा प्राण दिला नाही आपला, तर सर्व जगाचं पाप त्यांनी आपल्यावर घेतलं. बघा योहान 3:16 आपण काय वाचतो. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने जगावर प्रीती केली. ठराविक लोकांवर प्रीती नाही केली तर जगावर प्रीती केली. जगावर ह्या लेंटच्या दिवसामध्ये आपल्याला हेच स्मरण करायचं आहे. सतत मनामध्ये आपल्या राहिलं पाहिजे की येशू माझ्या पापासाठी मरण पावला. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहानाचे पहिले पत्र याचं 2 अध्याय 2 वचन. 1 John chapter 2 and verse 2. तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.